आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं आणि बनावट साहित्य पुरवलं जाते याचे पुरावेच आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केले आहेत। गेल्या काही दिवसात आदिवासी विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवल्याप्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू होती। यावेळी अजित पवारांनी दंतमंजनापासून ते साबणापर्यंत बनावट साहित्य पुरवल्याचा आरोप केला। मुख्यमंत्री नेहमी पुरावे द्या असं विरोधकांना म्हणतात, आता मुख्यमंत्र्यांनी हा पुरावा घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी सुद्धा अजित पवारांनी यावेळी केली। बाटली 30 रुपयाला मिळते आणि बोगस कंपनीची बाटली 40 रुपयाला घेतली जाते। डुप्लिकेट माल। हे तेल इतकं बेकार आहे, मुलं वापरत नाही, मुली वापरत नाही। मी आपल्याला देतो, हे नेहमी म्हणतात ना पुरावा द्या, पुरावा द्या, पुरावा आहे आता वापरायला देऊ नका, पाठवा फक्त। आपण त्या ठिकाणी बघा वापरून, संबंधित मंत्र्यांनी वापरून बघावं। हे म्हणतात की काही पुरावे नाही, हे पुरावे। अध्यक्ष महोदय, ही पॅराशूटची बाटली आणि ही जीन एक्सची त्या ठिकाणची बाटली। अध्यक्ष महोदय, या डायना म्हणून कधी साबण तुम्ही ऐकला? हे असले साबण कुठले तरी फोटो घालायचे, एवढा डुप्लिकेट आणि बोगस माल अध्यक्ष महोदय तुमच्या डिपार्टमेंटच्याकडनं खरेदी केला जातो। अक्षरशः मी मागे देखील कुठल्या चर्चेच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांची ही गोष्ट लक्षात आणून दिली। का त्या मुलांचं नुकसान करता, का त्यांचं वाटोळ करता? हे कसला डायना, कुठला डायना? ती डायना तर बिचारी गेली वर, आणि तुम्ही कुठली डायना काढली इथं? हे अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय कारभार। आता हे कोलगेटच्या संदर्भामध्ये, हे आपण कोलगेट वापरतो, ही कोलगेट, आणि यांनी हे बचत एंकर काढलं। हे सगळं हुबेहूब कोलगेटच्या सारखं दिसतं। हे घ्यायला पाहिजे, त्याच्याऐवजी हे घेतले, सगळे डुप्लिकेट। हे कशा पद्धतीचा कारभार चाललाय अध्यक्ष महोदय बघा। आज आपण सगळेजण सभागृहामध्ये काम करतोय आणि हे ओरिजिनल आणि हा डुप्लिकेट माल, हा सगळा डुप्लिकेट माल त्या गोरगरीब आदिवासी समाजातल्या मुला मुलींच्या डोक्यावर आपटला जातो। अरे मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याची अवलाद अशी का जन्माला जर आलेली असेल तर दुर्दैव या महाराष्ट्राचं। कशा पद्धतीचा कारभार चाललाय आणि काय चाललाय? अध्यक्ष महोदय, हे साबण आपण ते रीन वगैरे काय इथं विश्वास कुठे ऐकलंय का? विश्वास साबण कुठलं भंगारमधनं काढलाय आणि इथं लोकांना विकतात। त्याचा पुरवठा करणारा मॅन्युफॅक्चर पण तयार नाही। जसं चिक्कीमध्ये घोटाळा केला ना अध्यक्ष महोदय, ते घोटाळ्याचे इथं कुठं माल तयार झाला, कुठलं माल आणला, काही तुम्हाला बघायला मिळणार नाही। त्या पद्धतीच्या करोडो रुपयाची खरेदी आणि त्याच्यामध्ये कुणी त्या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातल्या मुलांना मुलींना त्याच्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी मिळत नाही। अध्यक्ष महोदय, हे सगळं पांडुरंग बरोरा हे आदिवासी विभागाचं प्रतिनिधित्व करतात। त्या सन्माननीय आमदारांनी तिथं शाळेमध्ये जाऊन मुलं मुली त्यांना भेटली आणि त्याच्यात भाऊसाहेब तुम्ही सिनियर आहात, बावनकुळे साहेब तुम्ही सगळे इथं आहात, आपल्याला एवढंच करायचं की ह्याच्यामध्ये कोण दोषी असेल, जर मंत्री दोषी असेल तर मंत्र्याला घरी पाठवा। त्याच्या संदर्भात खडसे साहेबांच्यावर अजून दोष सिद्ध करायच्या आधीच घरी पाठवून दिलं। हे कसं चालतं? आणि इथं आता हा पुरावा दिलाय, प्रत्येक वेळेस पुरावा करता, अजून काय पुरावा द्यायचा? त्याच्या संदर्भामध्ये कोण जबाबदार आहे? अध्यक्ष महोदय, ह्याच्यात सचिव जबाबदार आहे, ह्याच्यामध्ये आयुक्त जबाबदार, ह्याच्यामध्ये कोण जबाबदार आहे? मंत्री जबाबदार आहे, राज्यमंत्री जबाबदार आहे। हे सभागृहाला कळलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या जनतेचा कर रूपाने आलेला पैसा आदिवासी समाजाला जो मिळतो तो तुम्हाला उधळपट्टी करायला आणि कशाही पद्धतीनं खरेदी करायला त्या ठिकाणी दिलेला नाहीये। आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भात अन्नधान्य 7 दिवसाचाच किराणा पुरवला जातो। पूर्वीच्या सरकारमध्ये 3 महिन्याचा किराण्याचं सामान उपलब्ध केलं जायचं। मुख्याध्यापकांना तुटवडा पडल्यास बाजारातून ते विकत आणावं लागतं। अध्यक्ष महोदय, साहित्य ठेवण्यासाठी तिथं पेट्या नाहीयेत, बेंच अपुरे, नवीन अंथरूण नाहीये, पांघरूण नाहीये, अंडी, केळी, सफरचंद अनेक शाळांच्या मध्ये मुलांना त्या ठिकाणी मिळतच नाहीये। शिक्षक सेवक म्हणून 3 वर्ष पूर्ण होऊन देखील अजूनही आदिवासी विभाग विकासाचं कायम त्यांना केलेलं नाहीये। अधीक्षक आणि अधीक्षिका ही पदं रिक्त आहेत। स्कॉलरशिपची प्रलंबित रक्कम किती विद्यार्थी अनुदानापासून वंचित आहे त्याचं उत्तर मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी द्यावं। आणि तेल, अंगाचा साबण, कपड्याचा साबण, दंतमंजन हे बनावट कशा पद्धतीचे आहेत हे पण त्या ठिकाणी सरकारने पाहावं। पुस्तका व्यतिरिक्त शालेय साहित्य मुलांना उपलब्ध नाही,
अध्यक्ष महोदय वह्या नाही, पाटी नाही, पेन्सिल नाही, पेन नाही, त्याच्या संदर्भामध्ये कुठलंही उत्तर वास्तविक आदिवासी विभागात अनेक वर्ष निवडून येणारे सावरासाहेब त्या खात्याचे मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, परंतु अध्यक्ष महोदय त्याचा सगळा भ्रमनिराश त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं मी सभागृहामध्ये ही मागणी करतो की याच्या संदर्भात जे कोणी दोषी आहेत त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या अंगणवाड्या छताविनाच आहे. 40% अंगणवाड्यांवर आता स्वतःचं हक्काचं छत मंत्री महोदय त्या ठिकाणी नाहीये. अनुदान आहे तर जागा नाही, जागा आहे तर अनुदानाची प्रतीक्षा संपत नाही. अशा प्रकारचं संपूर्ण कारभार ह्या आदिवासी विभागाचा सध्या त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याच्यामुळं त्या गोरगरिबांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे या सभागृहाच्या माध्यमातून सरकारकडनं उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलं पाहिजे, अशी माझी ह्या पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं मागणी आहे. एवढं बोलतो आणि या मागण्यांना मी विरोध करून त्या ठिकाणी थांबतो. तर आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं साहित्य कसं पुरवलं जातंय हे पुराव्यांनिशी अजित पवार यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं.